नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे नवी दिल्लीमध्ये काही हमालांसोबत आपल्याला दिसले आणि त्यांचा तो व्हिडिओ, त्याचे फोटोग्राफ्स हे बरेचसे व्हायरल झाले आणि त्याची चर्चा झाली. आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी आपण पाहत होतो की हमालांसोबत चर्चा करतायत, त्यांच्या काही समस्या जाणून घेत आहेत, अशा पद्धतीची बातमीसुद्धा प्रसिद्ध झाली. अनेक ठिकाणी त्याची चर्चा झाली त्या बातमीची सुद्धा. आणि त्याच्यात त्यांनी एक बॅगसुद्धा डोक्यावर घेतली आणि ज्या पद्धतीने हमाल बॅग वाहून नेतात तशा पद्धतीने डोक्यावर ती बॅग घेऊन ते थोडा वेळ चालले आणि नंतर त्यांनी ती बॅग परत केली आणि त्यावरनं मग चर्चा झाली. आता अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम राहुल गांधी नेहमीच राबवत असतात. मग त्याच्यामध्ये ही आता हमालांची केलेली भेट, त्यानंतर मध्यंतरी ते शेतामध्ये गेले होते, तिकडे त्यांनी शेतीचा अनुभव घेतला. त्याच्या आधी ते मॅकॅनिकना वगैरे भेटले, ट्रक ड्रायव्हरसोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली, तिथेही त्यांनी त्या संदर्भातली काही माहिती त्या ड्रायव्हर्सकडून घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर हे सगळं ते करत असतात आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम राबवताना त्याची चर्चा वारंवार होत असते. अर्थातच काँग्रेसचे नेते जे आहेत, त्यांचे प्रवक्ते आहेत, ते त्याचं कौतुक करतात आणि इतर लोक जे आहेत, विरोधक आहेत, ते त्याच्यावर टीका करतात आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात. हे सगळं करत असताना राहुल गांधींना नेमकं ह्याच्यातून साध्य काय होतं हे मात्र कळायला मार्ग नाही. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपला प्रचार करावा, आपल्या पक्षाचा प्रचार करावा, आपली भूमिका मांडावी, याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो प्रचारासाठी किंवा आपला एखादा विचार मांडतो, तेव्हा तो ठामपणे मांडताना तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल, लोकांना कसा तो पटेल, हे सुद्धा सांगणं आवश्यक असतं. त्यातून काहीतरी आपल्याला साध्य करणंही गरजेचं असतं की त्याच्यातून आपल्याला मतं मिळू शकतील, त्याच्यामुळे आपल्याला लोकसंग्रह जमा करता येऊ शकतो, लोक आपल्या पाठीशी उभे राहतील. या पद्धतीचा काहीतरी एखादं आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागतो आणि तसा कार्यक्रम जेव्हा राजकीय नेते हाती घेऊ शकतात तेव्हाच त्यांना त्यातून फायदा होतो. अन्यथा केवळ एखाद्या ठिकाणी एखाद्या गरीबाला भेटणं आणि त्या ठिकाणी त्याचे फोटोग्राफ्स व्हायरल होणं किंवा व्हिडिओ व्हायरल करणं, त्याच्याशी चर्चा करणं, त्याच्या बातम्या प्रसिद्ध होणं, याला काहीच अर्थ राहत नाही. पण राहुल गांधी गेली अनेक वर्ष हेच करत आलेले आहेत. म्हणजे आपण आत्ता हे जे बघितलं, हमालांची झालेली त्यांची भेट, त्याच्यामध्ये त्यांनी बॅग एक उचलली, डोक्यावर ठेवली आणि ती परत केली. ती बॅगसुद्धा चाकं असलेली बॅग होती, त्यामुळे त्याच्यावर टीका व्हायला लागली की राहुल गांधींनी ही बॅग कुठली उचलली, ज्याला चाकं आहेत. कारण चाकं असलेल्या बॅग तर लोक स्वतःहूनच वाहून नेतात, ती काय हमालाकडे देण्याची गरज नसते. त्यामुळे राहुल गांधींचा तो एक प्रयोग फसला एक प्रकारे. पण तरी त्यांनी हमालांची काहीतरी चर्चा केली, गप्पा मारल्या, त्यांचं काय समस्या जाणून घेतल्या, त्यांचे काय प्रश्न असतील ते जाणून घेतले असं म्हटलं गेलं. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा जेव्हा राहुल गांधी अशा कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करतात किंवा असा एखादा इव्हेंट हाती घेतात, त्यावेळेला त्यातले जे काही समस्या ते जाणून घेतात, मग मेकॅनिकची समस्या असेल, ट्रक ड्रायव्हरची असेल, शेतकऱ्याची असेल किंवा अशी हमालांची समस्या असेल, तर ती मांडतात कुठे हा मात्र प्रश्न पडतो. कारण हमालांच्या समस्या अनेक आहेत, त्यांची आज संख्या कमी होत चाललेली आहे. त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग लोकांसमोर आहेत. जसं ती बॅग जी त्यांनी डोक्यावर वाहिली होती त्याला जे काही चाकं आहेत, तशा पद्धतीच्या बॅगा आजकाल सगळेच जण वापरतात. त्यामुळे हमालांकडे त्या बॅगा देण्याची गरज राहिलेली नाही. त्यांचे जे बॅच असतात, ते बॅच जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा भ्रष्टाचार होताना दिसून येतो. तो बॅच मिळवण्यासाठी त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात लोकांना आणि त्यातून जो भ्रष्टाचार होतो, कमिशन द्यावं लागतं, त्यातून हमालांची बऱ्याच वेळेला परवड होत असते. मग हे सगळे प्रश्न राहुल गांधी कुठे मांडतात का, हा प्रश्न निर्माण होतो. मी त्यांनी चर्चा केली हमालांची, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असं म्हटलं जातं. पण त्या समस्या त्यांनी कुठे लिहून काढल्या का, त्या कोणाकडे संबंधित एखाद्या विभागाकडे, खात्याकडे, मंत्रालयाकडे त्या पाठवल्या का, हे आपल्याला पाहायला मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याविषयी राहुल गांधी असं जर काही घडत असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांशी ते भेटत असतील, प्रत्यक्ष जिथे शेती केली जाते त्या ठिकाणी जात असतील शेतजमिनीवर आणि तिथे कशा पद्धतीने शेतकरी राबतोय हे बघत असतील, त्यांच्यासमोर कोणते प्रश्न आहेत हे ते समजून घेत असतील, तर ते कधी ते मांडतात का, तर ते मांडताना कधीच दिसत नाहीत. त्या संदर्भात त्यांचा काही अभ्यास झालेला आहे का,
या सगळ्या एकंदरीतच ते फिरत असतात वेगवेगळ्या ठिकाणी देशभरामध्ये, त्याच्यातून काही अभ्यास झालेला आहे का हे कधी समोर येत नाही. मध्यंतरी भारत जोडो यात्रा त्यांची झाली, पण ती भारत जोडो यात्रा ज्याच्यामध्ये ते स्वतः कोणाकडे तरी भेटायला जाण्याऐवजी ते चालत होते आणि लोक त्यांना येऊन भेटत होते किंवा मिसळत होते त्यांच्यासोबत. त्यामुळे त्याच्यातही त्यांना प्रत्यक्ष स्वतः एखाद्या ठिकाणी जाऊन अनुभव घेणं, एखाद्या गावामध्ये जाणं, एखाद्या ठिकाणी कष्टकरी काय काम करतोय ते जाऊन स्वतः पाहणं त्याच भारत जोडो यात्रेच्या दरम्यान, हे मात्र पाहायला मिळालं नाही. तेव्हा राहुल गांधींचे हे जे इव्हेंट असतात हे एक प्रकारे केवळ त्यांचा जो काही आनंद त्यांना मिळवायचा आहे, त्याच्यातून जो काही संदेश त्यांना द्यावासा वाटतो तो देण्याचा ते प्रयत्न करतात, पण प्रत्यक्ष त्यातून लाभ नेमका किती होतोय हे कळायला मार्ग नाही. मुळातच राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत असं दरवेळेला सांगण्यात येतं. प्रत्येक निवडणुकीला राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतात. मग एवढी जर मोठी जबाबदारी त्यांच्यावर द्यायची आहे तर त्यांना नेमकं या सगळ्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांविषयी काय वाटतं, त्यांचे कोणते प्रश्न त्यांनी समजून घेतलेले आहेत, त्यांच्या कोणत्या समस्या त्यांना माहिती आहेत, त्यांचं जीवन जे त्यांनी कितपत जवळून बघितलेलं आहे, हे सगळं कुठेतरी समोर यायला पाहिजे. पण ते कधीच येताना दिसत नाहीत. अधिवेशनामध्ये आपण पाहतो राहुल गांधींचं भाषण असतं कधीतरी, ते त्यांचं भाषण झालं की ते निघून जातात. ते इतरांच्या म्हणजे अगदी काँग्रेस नेते जे असतील, खासदार असतील, त्यांच्याही भाषणाला ते उपस्थित राहत नाहीत. त्यांचं काय म्हणणं आहे, ते पक्षाची बाजू कशी मांडतायत, ते कोणते प्रश्न मांडतायत लोकांचे, किंवा त्यांना वेगवेगळे भारतीय जनता पक्षाचे आज सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून काय उत्तर दिलं जाते, अमित शहा काय उत्तर देत आहेत, नरेंद्र मोदी काय उत्तर देत आहेत, हे ऐकण्यासाठी ते थांबतच नाहीत. नरेंद्र मोदींचं मध्यंतरी भाषण होतं अधिवेशनामध्ये, या आत्ताच्या विशेष अधिवेशनाच्या आधी, तेव्हाही राहुल गांधी तिथे पूर्ण वेळ थांबले नाहीत. मधूनच त्यांचा सगळे एकूणच विरोधक निघून गेले सभागृहातून. म्हणजे तुमचं काही ऐकून घेण्याची तयारी नाहीये. बरं, ते ऐकून घेतल्यानंतर तुम्ही काहीतरी प्रश्न विचारू शकता, ते विचारण्याची पूर्ण मुभा आहे तुम्हाला, पण ते कोणतेही काम राहुल गांधी करताना दिसत नाहीत. म्हणजे याचा अर्थ राहुल गांधी कोणती जबाबदारी घ्यायला मागत नाहीत. त्यांना त्यांचं भाषण झालं, त्या भाषणामध्ये नेहमीचे विषय येतात, बेरोजगारी, अदानी, हेच विषय ते घेत असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न, पण प्रश्न सुद्धा मांडत नाहीत, नुसतं शेतकऱ्यांविषयी बोलतात. पण हे विषय जे मांडतात, बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करतात ते, किंवा महागाईचा मुद्दा उपस्थित करतात, त्याविषयी त्यांचा कोणता अभ्यास दिसत नाही. महागाईचा जो काही प्रश्न त्यांना वाटतोय तो कसा सगळ्या लोकांना सतावतोय हे ते सांगतात का कधी? ते सांगत नाहीत. महागाई आणि बेरोजगारी विषयी सरकार जे आहे ते असंवेदनशील आहे एवढंच ते बोलतात. त्यामुळे एकंदरीतच त्यांचं हे जे काही आत्तापर्यंतचं वागणं आहे राजकारणामधलं, आणि किमान पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून तरी त्यांच्याकडून अपेक्षा लोक करत असतात. मग अशा वेळेला त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आपण जर नरेंद्र मोदींना आव्हान देणार आहोत किंवा आपण पंतप्रधान बनू इच्छितो तर आपण लोकांसमोर कशा पद्धतीने जायला पाहिजे, हे मात्र ते करताना दिसत नाहीत. इतकी वर्ष ते राजकारणामध्ये आहेत. युपीएचं सरकार जेव्हा होतं तेव्हाही ते राजकारणामध्ये होते, पण त्यावेळेला त्यांनी कोणती जबाबदारी घेतली का? एखादा मंत्रीपद घेतलं का की मी ह्या अमुक या मंत्रालयामध्ये मी काम करीन आणि या मंत्रालयाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकीन, चित्र बदलून टाकीन, यातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवीन, लोकांमध्ये जाईन, लोकांना किती निधी हवाय, काय हवंय त्यांना मंत्रालयाकडून ते जाणून घेईन, हे कधी त्यांनी केलं का? तर केलं नाही. अगदी पक्षाची जबाबदारी त्यांनी कधी स्वीकारली नाही. मग अध्यक्षपद असेल, अनेक वर्ष ते अध्यक्षपद तसंच होतं, अध्यक्षपदीच कोणी व्यक्ती नव्हती. मग आत्ता कुठेतरी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे या कोणत्याही जबाबदाऱ्या राहुल गांधी कधी स्वीकारतच नाहीत. ना ते त्यांच्या समस्या जाणून घेऊन म्हणजे त्या सत्ताधारी पक्षापर्यंत पोहोचवतायत, त्या विभागापर्यंत पोहोचवतायत, सातत्याने त्याविषयी पत्र लिहितायत, ते प्रश्न मांडतायत, असंही दिसत नाही. ना ते स्वतःच्या पक्षाबद्दलचं काही करताना दिसतं, त्यातली कोणती जबाबदारी घेत. सत्तेत असतील तर त्या ठिकाणी जाऊन काही जबाबदारी घेतील. त्यामुळे राहुल गांधी यांनी ही जी बॅग उचलून दाखवली, जे आपण कसं हमाल आहोत आणि हमालांच्या सोबतच आहोत, आपण एक प्रकारे आपण त्यांच्यातलाच एक भाग आहोत, हे दाखवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि बॅग उचलून दाखवली डोक्यावर, तर ते खरोखर ते ज्या पक्षामध्ये काम करतायत, जे पद त्यांच्याकडे आहे किंवा त्यांना जी काही अपेक्षा आहे पुढे राजकारणामध्ये होण्याची, त्या दृष्टीने ती जबाबदारी सुद्धा डोक्यावर घेतली पाहिजे कधीतरी.
ती मात्र ते कधीच घेताना दिसत नाहीत. त्यामुळे जशी ती बॅग रिकामी होती तसंच राहुल गांधींकडे जे काही ओझं असतं ते रिकामच असतं. राहुल गांधी काहीच डोक्यावरून वाहत नाही, खांद्यावर कोणती जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे हे जे प्रातिनिधिक त्यांचं स्वरूप होतं की आपण ओझं उचललंय, आपण हमालांची समस्या जाणून घेतली, तर प्रत्यक्षात तसं झालेलं दिसत नाही. त्यांनी कोणतीही समस्या आतापर्यंत इतक्या वर्षामध्ये घेतलेली नाही, डोक्यावरून वाहिलेली नाही, खांद्यावर सुद्धा घेतलेली नाही जबाबदारी. फक्त ते एक नेता म्हणून आहेत आणि आता सुद्धा ते नेता आहेत, तिथेही त्यांची जबाबदारी नाहीये. बाकीचे लोक जे आहेत त्यांच्याकडे वेगवेगळी पदं आहेत, ते आपापली कामं करतायत. पण राहुल गांधी मात्र कोणतंही पद न भूषवता त्या ठिकाणी सगळ्यांचे नेता बनलेले आहेत. मात्र कोणत्याही जबाबदारीचं ओझं वाहण्याची त्यांची तयारी नाही, हे दिसून येतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. न्यूज डंकाने 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो. ज्या प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी लवकरच आम्ही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा. या नंबरवर कृपया कॉल करण्याचा प्रयत्न करू नये. कॉल उचलले जाणार नाहीत. जो नंबर आपण पाठवाल त्या नंबरवर आपल्याशी आम्ही स्वतः संपर्क करू. त्यामुळे वाट पहा, आपल्यासाठी काहीतरी छानसं आम्ही घेऊन येतोय. तोपर्यंत थांबतोय. नमस्कार आणि धन्यवाद.